तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्कॉलरशिप एक्झाम 2025-26 फॉर क्लास 5th अँड 8th. तर बघा, या वर्षीची स्कॉलरशिप एक्झाम क्लास 5th आणि 8th ची ही होणार आहे तुमची 22 फेब्रुवारी 2026 या तारखेला. आणि तुम्हा सर्वांचे हॉल तिकीट्स हे माझ्याजवळ असून हे तुम्हाला एक्झामच्या अगोदरील दिवशी मी ते देऊन देईल तुम्हाला. सर्वांचं सेंटर हे न्यू विरा हायस्कूल जळगाव जामोद हे आहे. ओके, तर आता पुढे बघू आपण की मेन पॉइंट काय आहे की या एक्झामला स्कॉलरशिपला पात्र ठरण्याकरता आपल्याला आवश्यक हे गुण किती हवे. ओके, तर बघा, लास्ट इयरला आपल्याला जर स्कॉलरशिप पास आउट व्हायचं असेल तर लास्ट इयरला त्यांचा क्रायटेरिया होता, जर 35% जर पडत असतील 35% तर तुम्ही हा लास्ट इयरचा क्रायटेरिया आहे. परंतु या वर्षी हा क्रायटेरिया चेंज होऊन आपल्याला आता क्रायटेरिया मिळालेला आहे 40% चा. म्हणजे जर आपल्याला स्कॉलरशिपला पास आउट व्हायचं असेल, स्कॉलरशिप एक्झाम पास व्हायची असेल तर आपल्याला 40% हे मिळवणे आवश्यकच आहे. मग आता प्रश्न हा येतो की मग जर 40% आपल्याला मिळाले तर आपल्याला स्कॉलरशिप मिळेल का? जी आपल्याला रक्कम स्कॉलरशिप पास आउट झाल्यानंतर मिळणार आहे ती 40% पर्यंत मर्यादित आहे का? तर नाही. बघा, स्कॉलरशिपला हा फक्त पास आउट होण्याचा क्रायटेरिया आहे. जर आपल्याला स्कॉलरशिप मिळवायची असेल तर आपल्याला त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसावं लागेल. म्हणजे आपल्याला त्यांच्या कट ऑफ लिस्ट मध्ये आपलं नाव यायला हवं आणि कॅटेगरी वाईज आपल्याला ते मार्क्स मिळवायचे असतात. तर बघा, ही एक्झाम आपल्याला 2 पेपर मध्ये असते. जसे एक आहे पार्ट 1 अँड सेकंड पेपर इज पार्ट 2. आता प्रत्येक पेपर हा 150 मार्क्सचा असतो. म्हणजे टोटल आपला जो स्कॉलरशिपचा पेपर आहे हा आपल्याला 300 मार्क्सचा असतो. ओके, तर या पार्ट 1 मध्ये प्रत्येक पार्ट मध्ये 2 सब्जेक्ट येतात. जसे पार्ट 1 मध्ये आहे, फर्स्ट आहे इंग्लिश आणि दुसरा सब्जेक्ट आहे मॅथ्स. ओके, इंग्लिश साठी असतात आपल्याला 25 प्रश्न विचारलेले असतात, 25 क्वेश्चन and 50 question for maths and each question has a 2 marks. म्हणजे 25 मार्क्सचा जर प्रश्न विचारले असतील तर 25 क्वेश्चनचे मार्क्स होतात 50 and 50 क्वेश्चनचे डबल मार्क्स 100. म्हणजे टोटल हा पेपर होतो आपला पार्ट 1 150 मार्क्सचा. सेम पॅटर्न हा सेकंड पेपरला सुद्धा लागू होतो. जसे आता पार्ट सेकंड मध्ये आपल्याला सब्जेक्ट येतात. पहिला येतो मराठी, $25 क्वेश्चन and 50 क्वेश्चन फॉर IT. ओके, IT मीन्स इंटेलिजन्स टेस्ट. सेम पॅटर्न हे सुद्धा 50 मार्क्स साठी and this one also for 100 मार्क्स. म्हणजे दोन्ही पेपर आपल्याला 150 मार्क्सचे असतात. टोटल आपल्याला जो स्कॉलरशिपचा पेपर आहे आपल्याला 300 मार्क्सचा. स्कॉलरशिपच्या कॅटेगरी वाईज मध्ये जर आपल्याला मार्क्स मिळाले, आपलं जर नाव कट ऑफ लिस्ट मध्ये जर आलं, आपल्याला तसं तर 70 अबोव्ह % मिळवायचे असतात स्कॉलरशिप मिळवण्याकरिता. तर बघा, 5th स्टँडर्डला जर स्कॉलरशिप साठी जर आपला विद्यार्थी कोणी पास आउट झाला आणि कट ऑफ लिस्ट मध्ये जर त्याचं नाव आलं तर 5th स्टँडर्ड साठी स्कॉलरशिप जी रक्कम आहे ती रक्कम मिळणार आहे तुम्हाला प्रति महिना 500 रुपीज. ओके, लास्ट इयरला 450 रुपये होते, 450 रुपीज होते. परंतु या वर्षी त्यामध्ये आणखी वाढवून ती प्रति महिना आपल्याला 500 रुपये मिळणार आहे प्रति मंथ, पर मंथ. ओके, जर आपलं नाव जर कट ऑफ लिस्ट मध्ये जर आलं तर आपल्याला 5th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे 5. ही स्कॉलरशिप त्यांना ती मिळणार आहे. ते 8th स्टँडर्ड साठी स्कॉलरशिप आहे, त्यांना मिळणार आहे 7500 स्कॉलरशिप. त्यांना टोटल इतकी स्कॉलरशिप मिळणार आहे. ही आहे 5th स्टँडर्ड साठी आणि ही आहे 8th स्टँडर्ड साठी. जर आपलं नाव कट ऑफ लिस्ट मध्ये जर आलं, स्कॉलरशिपला जर आपण पात्र ठरलो तर 5th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांना 5000 रुपये इतकी स्कॉलरशिप मिळणार आहे. किती वर्ष मिळणार आहे? ती
जोपर्यंत नेक्स्ट त्यांची 7th स्टँडर्ड मध्ये स्कॉलरशिप एक्झाम येत नाही तोपर्यंत त्यांना ती स्कॉलरशिप मिळणार आहे. म्हणजे 5th स्टँडर्ड मध्ये गेल्यानंतर 6th स्टँडर्ड मध्ये मिळणार आहे, 7th स्टँडर्ड मध्ये सुद्धा मिळणार आहे. परत 7th स्टँडर्ड मध्ये स्कॉलरशिप एक्झाम, जर 7th स्टँडर्ड मध्ये सुद्धा जर आपण पात्र ठरलो तर 7th स्टँडर्ड पासून सुद्धा आपल्याला स्कॉलरशिप ही मिळणार आहे. 8th स्टँडर्डला 7,500. तर बघा आतापर्यंत आपण या एक्झाम साठी तयारी ही कशी केली, तर आतापर्यंत आपण स्कॉलरशिप एक्झामचे 2 सेट कंप्लीट केलेले आहेत. प्रॅक्टिस सेट आपण 2 घेतलेले आहेत. त्याचा रिझल्ट असा आहे की 5th स्टँडर्ड मध्ये सर्वात जास्त स्कोरिंग प्रॅक्टिस सेट फर्स्ट मध्ये मिळवली असतील तर ती आहे स्वराली खारोडे. हिचं स्कोरिंग आहे 146 मार्क्स. ओके. देन सेकंड आहे आदित्य मसाळ. याचं स्कोरिंग आहे 128 मार्क्स, 128. देन थर्ड नंबर वरती स्कोरिंग आहे प्रॅक्टिस सेट फर्स्ट मध्ये गौरी सातो. ओके. हिचं स्कोरिंग आहे 126. हा झाला 5th स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट फर्स्टचा रिझल्ट. प्रॅक्टिस सेट फर्स्ट. ओके. परत आपण प्रॅक्टिस सेट सेकंड घेतला, त्याचा रिझल्ट हा झाला प्रॅक्टिस सेट फर्स्टचा रिझल्ट. प्रॅक्टिस सेट सेकंड मध्ये जास्त स्कोरिंग मिळवलेला आहे 5th स्टँडर्ड मधून प्रांजली भिसे. पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये अपसेट असल्यामुळे तिचं स्कोरिंग यामध्ये नाव आलेलं नाहीये, परंतु प्रॅक्टिस सेट सेकंड मध्ये दोन्ही एक्झामला प्रेझेंट असल्यामुळे स्कोरिंग तिचं आलेलं आहे 158. प्रांजली भिसे हिचं स्कोरिंग आहे 158 मार्क्स. जरी आपल्याला सर्वात जास्त दिसत असतील तरीही स्कॉलरशिप मिळवण्याकरता मार्क्स कमी आहेत प्रांजली. ओके. देन सेकंड आहे जान्हवी इंगळे. हिचं स्कोरिंग आहे 152. हिने सुद्धा चांगलं स्कोरिंग मिळवलेलं आहे. देन थर्ड मध्ये आहे, थर्ड प्लेस वरती ईशानी केदार. हिचं स्कोरिंग आहे 144. 144. तर 5th स्टँडर्डचा स्कॉलरशिपचा जो आपण प्रॅक्टिस सेट घेतला फर्स्ट, त्याचा रिझल्ट हा आणि प्रॅक्टिस सेट सेकंड मध्ये 5th स्टँडर्ड मध्ये सर्वात जास्त स्कोरिंग प्रांजली भिसे, देन जान्हवी इंगळे अँड ईशानी केदार. आता बघू 8th स्टँडर्ड मध्ये सर्वात जास्त स्कोरिंग कोणी घेतलेला आहे. ओके. 8th स्टँडर्डचा फर्स्ट प्रॅक्टिस सेट यामध्ये सर्वात जास्त मार्क्स हे सोम ढगे यांनी मिळवले होते. सोम ढगे याचा स्कोरिंग आहे 128 प्रॅक्टिस सेट फर्स्ट मध्ये. ओके. देन सेकंड प्लेस वरती गौरी राजनकर. हिचं स्कोरिंग आहे प्रॅक्टिस सेट फर्स्ट मध्ये 124 and also 124 scoring got अनिकेत रहाटे. ओके. याचं स्कोरिंग सुद्धा 124. आता हे स्कोरिंग आहे प्रॅक्टिस सेट फर्स्ट मध्ये 8th स्टँडर्ड मधून. ओके. 8th स्टँडर्ड मधून प्रॅक्टिस सेट फर्स्टचा रिझल्ट. देन प्रॅक्टिस सेट सेकंड मध्ये 8th स्टँडर्ड मधून सर्वात जास्त स्कोरिंग मिळवलेला आहे कुणाल चिकटे. याचं स्कोरिंग आहे 172. चांगलं स्कोरिंग आहे माझ्या मते. देन सेकंड प्लेस वरती आहे सुजल इंगळे. याचं स्कोरिंग आहे प्रॅक्टिस सेट सेकंड मध्ये 156. देन थर्ड प्लेस वरती प्राची अंभोरे. प्रॅक्टिस सेट सेकंड मध्ये हिचं स्कोरिंग आहे 152. तर आतापर्यंत आपण स्कॉलरशिपचे जे प्रॅक्टिस सेट घेतले
त्या प्रॅक्टिस सेटचे हे दोन्ही रिझल्ट, प्रॅक्टिस सेट फर्स्ट आणि प्रॅक्टिस सेट सेकंड, 8th स्टँडर्ड आणि 5th स्टँडर्डचे. आता सोमवार पासून तुमचे 4th युनिट टेस्टचे एक्झाम हे स्कॉलरशिप एक्झाम झाल्यानंतर आपण घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला वेळ मिळालेला आहे आणखी प्रॅक्टिस सेट घेण्याकरिता. ओके, तर सोमवार पासून, मंडे पासून, म्हणजेच मंडेची डेट येणार आहे 16 फेब 2026, म्हणजे 16 तारखेपासून आपण येणाऱ्या मंडे पासून प्रॅक्टिस सेट आणखी घेणार आहोत. त्यामध्ये आणखी तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल की आपल्याला स्कॉलरशिप एक्झामला कसं मॅनेज करायचं, त्यावेळेसची वेळ आपल्याला कशी मॅनेज करायची. ओके, तर हा तर झाला सर्वात जास्त स्कोरिंग कोणी घेतलं त्या आपण तिघांचे नाव इथं लिहून दिले आहेत आणि त्यांचे नाव इथं सांगितले त्यांच्या स्कोर सोबत. परंतु आणखी तुम्हाला प्रत्येकाला जर आपले मार्क्स पाहिजे असतील तर या व्हिडिओ सोबत मी एक शीट टाकणार आहे, एक्सेल शीट. त्यामध्ये सर्वांचे स्कोरिंग त्यामध्ये दिसून येतील. त्याने प्रत्येकाने आपापले स्कोरिंग पाहावे आणि त्यानुसार आपला अभ्यास सुरू ठेवावा. आणखी जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर निश्चित आपण दुसरा व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला ती माहिती देण्याचा प्रयत्न करू. ओके, धन्यवाद.